लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आम्ही सांगतो. लाभ आम्ही का घेतला? पैसे आमचे आहेत. पैसे कुणाचे आहेत? आमचं पैसे आम्हालाच. असं हे फसवेगिरीचं काम आहे. तुम्हाला आताच लाडकी बहीण कुठून आली? आणि त्यांनी मी पेन्शिलीसाठी आता प्रत्येकाच्या दारोदारी गेलो तर त्यांनी कोणी पेन्शिल केली नाही आतापर्यंत. आता आम्हाला ती राजूबाबांनी केली आमची पेन्शन. काँग्रेसचे निवडून येत होता तेव्हा आम्ही पोट भरून खायत होतो. लाडक्या भावानं सप्पई केली. मग आमच्या नवऱ्याच्या खिशात पैसे आम्हाला मिळणार म्हणले आम्ही घेणार की. राजूबाबा आवळे तिने न काय त्यांच्या हातात नसताना तिने एवढी कामं केली. आम्हाला अगदी अभिमान आहे. आणि नेता सच्चा नेता आहे. आपण आज पोहोचलो आहे हातकणंगले मतदारसंघातल्या वठार या गावामध्ये. भावानं बहिणीला आम्हाला 1500 दिले, मान्य आम्ही करतो, पण आमच्याकडनं 4000 वसूल केली. आमचा पैसा आम्हाला देतात. आम्ही डोक्यानं खुलं नाही. अगदी पूर्णपणे विचार करून आहे. विरोधक किती जरी म्हणत असले त्यांचे पारड जड असले तरी 100% जनतेच्या मनात या तालुक्याचा आमदार म्हणून बाबाच आहेत. लाडकी बहीण जर असते तर 100% त्यांचं सरकार आलेलं त्यांनी चालू केली असती. इलेक्शन झाल्यावर किंवा इलेक्शन लागल्यावरच केली नसती तिने. आता ह्याच्या अगोदर बहिणी कुठे गेलत्या? ह्याच्या अगोदर बहिणी कुठे गेलत्या मुख्यमंत्र्यांना? कुठे गेलत्या त्यावेळेला? आता 4 महिन्यात कुठून आल्या बहिणी? डाळी महाग केल्या, तेल महाग केलं. आता आम्ही एक करू शकतो, कमवू शकतो, खाऊ शकते, काय तर बिझनेस करू शकतो. वयस्कर लोकांनी कसं करायचं, कसं जगायचं? आता जर भाजप आलं तर 100% आपण 100% म्हणजे जगणं मुश्किल होईल लोकांचं. आमचं सर्वांचं टार्गेट एकच आहे की भाजप हटाव. त्याची कामं म्हणा, गटरीची मंदिरांना त्यानं योगदान केलंय आवळे बाबांनी. 100% बाबांनी जे काही काम केले त्याला 100% लोकांचा चांगला प्रतिसाद आणि 100% लोक त्यांच्याच पाठीशी उभं राहतील. विजय आमच्याकडं तर निश्चित आहे बघा. 100%. 25,000च्या आसपास लीड येणार बाबा निवडून. येस ब ब क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. दर्शको नमस्कार. केके न्यूज मध्ये मी प्रणय आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचे बोल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आज पोहोचलो आहे हातकणंगले मतदारसंघातल्या वठार या गावामध्ये. आणि आज आपण इथं जनतेची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातील विद्यमान आमदार कोण आहे, कोण विकासाचा चेहरा आहे, आणि आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपल्या सोबत काही महाविकास आघाडीच्या महिला आघाडीच्या महिला इथं उपस्थित आहे. पण तशी संवाद साधूयात. नमस्कार. नमस्कार. शारदा बापूसो गायकवाड. मी पहिल्यापासून आमची सगळी फॅमिली शरद पवार गटांची, म्हणजे बऱ्याच वर्षापासून शरद पवार गटात आमची सगळी फॅमिली आहे घरची. आपल्या इथं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कोण आहेत? इथं महाविकास आघाडीचे उमेदवार हे आत्ता आहेत ते राजूबाबा आवळे, राजूबाबा जयवंतराव आवळे असल्यापासून आमची त्यांच्यात ही आहे. किसन आवळे त्यांच्यापासून. व्यक्तिमत्व कसं आहे? व्यक्तिमत्व अगदी 1 नंबर चांगला आहे. पण आता हे काय म्हणतात तुझ्यातल्या ह्याच्यातनं फसवेगिरीमुळं त्यांचं राजकारण काय ह्याच्यात, तरी पण तिने न काय त्यांच्या हातात नसताना तिने एवढी कामं केली. आम्हाला अगदी अभिमान आहे. आणि नेता सच्चा नेता आहे. ते आम्हाला काँग्रेस सोडून म्हणजे कुणाचं नाव सुद्धा घेतात वाटत नाही. म्हणजे थोडक्यात असं आम्ही कुणाला जास्त हे करत नाही. एवढा भागात काय विकास केला? विकास म्हणजे थोडा म्हणजे जसा हे होईल, रस्त्याची कामं म्हणा, गटरीची मंदिरांना त्यानं योगदान केलंय आवळे बाबांनी. विजय निश्चित आहे. विजय आमच्याकडं तर निश्चित आहे बघा. 100%. जर बाबा जर आमदार झाले तर अजून काय परिवर्तन विकास आम्ही पाहिजे जेवढा मागणार आणि त्यांच्याकडनं हटवून घेणार आणि ते आम्हाला देणार पण नाही म्हणणार नाही. आमच्यात मूळ म्हणजे गोरगरीब लोकांना बघा त्यांनी सगळं पुरवलं पाहिजे. बायकांना घरात बसून रोजगार मिळाला पाहिजे. आता एक बाई उपाशी आहे. थोडक्यात तिला रानात जाता येत नाही. कशानं तरी काहीतरी आजारानं हे झालेली व्यस्त झालेली तिला मिळतच नाही. काय एक नवरा वाढलेला म्हणा, काय मिळते त्यांना सांगा. आणि आता हे धान्य मिळते 5 किलो 4 किलो किती दिवस पुरते. योजनेचा लाभ भेटलात का नाही? बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आम्ही सांगतो. लाभ आम्ही का घेतला? पैसे आमचे आहेत. पैसे कुणाचे आहेत? आमचं पैसे आम्हालाच. असं हे फसवेगिरीचं काम आहे. तुम्हाला आताच लाडकी बहीण कुठून आली? अहो मुख्यमंत्र्यांच्या तुम्ही बहिणी आहे. आम्ही बहिणी आता ह्याच्या अगोदर बहिणी कुठे गेलत्या? मुख्यमंत्र्यांना
हा कुठे गेलते त्या वेळेला? आता 4 महिन्यात कुठून आल्या बहिणी? हा आमचा पैसा आम्हाला देतात, आम्ही डोक्यानं खुळं नाही, अगदी पूर्णपणे विचार करून आहे आम्ही. आमचा पैसा आम्हाला घेणारच. हा तुम्हाला का सोडतोय? आमचा पैसा म्हणजे महाविकास आघाडीचा झेंडा आहे. झेंडा आहे 100%. माऊली राजू बाबाच का आपल्याला आमदार हवेत? आमदार आम्हाला त्यांनी पहिल्यापासून त्यांनी आम्हाला आवडत आहे. आणि हाताचा आम्ही मतदार कायमच करतोय त्यासनी. कायमच करतोय आम्ही त्यांना. आम्ही आमच्या हातानं आम्ही काम केलं, आम्ही खाल्लं त्यांचं हातानच. आम्ही सहकारी त्यांना कायमच करत राहिलो. आणि त्यांनी मी पेन्शिलीसाठी आता प्रत्येकाच्या दारी गेलो तर त्यांनी कोणी पेन्शिल केली नाही आतापर्यंत. आता आम्हाला ती राजूबाबांनी केली आमची पेन्शिल. आता सगळं झालंय त्यांच्यापासून पूर्ण. एवढा त्यांनी आपल्या मतदारसंघात काय विकास केलाय? विकास केलाय माप त्यांनी. रस्ते केल्यात, हे मंदिर बांधून दिल्यात, सगळं केलंय त्यांनी. आमच्या गावात तर सहकारी त्यांचं लय आहे. दर्ग्याला त्यांनी बांधायला खर्च दिलाय, महत्व सगळं त्यांनी केलंय, सगळं भरपूर. जर भविष्यात आमदार झाले अजून काय विकास कामं पाहायला आवडेल? काय वाटेल ते करणार त्यांनी आणि आम्हासनी देणार. आम्ही सांगेल ते आम्हाला होय, आम्हाला करून त्यांनी सगळं देणार आम्हाला. तर विरोधकांची ताकद आता वाढली नव्हे, त्यांची वाढतच नाही, त्यांची खालीच बसणार आहे ताकद आता. आपलं मत काय याविषयी? वाट लावली आणि काँग्रेसचे निवडून येत होता तेव्हा आम्ही पोट भरून खायत होतो. लाडक्या भावानं सप्पई केली. अहो भावानं पैसे दिले की 15? आम्हाला नाही, आमचं चालतच नाही, आम्हाला येतच नाही ते. राजू बाबांचा विषय काय सांगता येईल? राजूबाबानं माझी पेन्सिल केली, ते इष्टीचं हाफ तिकीट केलं. बर, पेन्सिल बाबांनीच केली. म्हणजे पेन्सिल पहिली मिळते, खरं थोडी मिळते. हेच माझं म्हणणं आहे की बाबांनी पेन्सिल माझी वाढवा. 1300 मिळते आणि आता 1500. आणि बाबांचा स्वभाव मला 1 नंबर आवडलाय. हा सगळ्यांचं काम करतात गोरगरिबांचं. म्हणजे हातकणंगले मतदारसंघ गुलाल आहे. होय गुलाल आहे. आणि आमचं कायमच काँग्रेसवर मत आहे. कायम 1991 सालापासून मी काँग्रेसलाच मत देत आले पहिल्यापासून. आणि 1991 सालापासून माझं लग्न 1991 सालात, तेव्हापासून मी काँग्रेसलाच मत देत्या. निष्ठावंत आहे. अगदी निष्ठावंत, खरोखर. म्हणजे आमचं घरानच पूर्ण काँग्रेसमध्ये आहे. निष्ठावंत तुम्हाला प्रश्न विचारतो, राजू बाबा आवळे आमदार होतील काय? होणार की 100% होणार. एवढं काय केले त्यांनी विकास काम? नाही, गावात आमच्या भरपूर विकास केला. आणि मुदलात म्हणजे गोरगरिबांना समजून घेतात, हा प्रश्न आहे. की रस्त्याने जरी चाललं तरी ती नमस्कार करतात, हा मेन पॉइंट त्यांचा आहे. आणि त्यातच त्यांचं हे माणूस विसरत नाहीत कधीही. यंदा आमदार झाले तर अजून काय परिवर्तन विकास पाहायला करणार काय? आम्ही त्यांच्याकडून म्हणजे स्वतःहून मागून घेणार काय असेल ते, आणि ते नक्की देणार आम्हाला. अवकर विरोधकांची ताकद आता असू दे, किती पण वाढू दे, किती पण वाढू द्या, काही प्रॉब्लेम नाही. फिक्स आहे message. फिक्स मग लाडक्या बहिणीचा लाभ घेतलात का नाही? घेतलाय की मी. दिवाळी मग आमच्या नवऱ्याच्या खिशात पैसे आम्हाला मिळणार म्हणले आम्ही घेणार की. दिवाळी जोरात आली मग फराळ वेळ केलाय? मग केला की. काय सांगाल लाडक्या बहिणीविषयी? काय आता सांगू, आमच्या म्हणजे साहेबांच्याच खिशातनं तुम्ही आम्हासनी देणारा. मग साहेब देत नाही, ते हिनी दिलं, ते आम्ही घेतलं. दुसरं काय होणार आहे? भावानं बहिणीचा विचार केला? नाही, विचार नाही केलेला, निवडणुकीचा विचार केलाय तो. तुम्ही काय सांगाल याविषयी? भावानं बहिणीला आम्हाला 1500 दिले, मान्य आम्ही करतो. पण आमच्याकडनं 4000 वसूल केली. ते कसं म्हणजे सगळं डाळी महाग केल्या, तेल महाग केलं. आता आम्ही एक करू शकतो, कमवू शकतो, खाऊ शकतोय, काय तर बिझनेस करू शकतोय. वयस्कर लोकांनी कसं करायचं, कसं जगायचं? आता जर भाजप आलं तर 100% आपण 100% म्हणजे जगणं मुश्किल होईल लोकांचं. मग तुम्ही या मतदारसंघाचे नागरिक म्हणून तुम्ही दुसऱ्यांना काय संदेश द्याल? आम्ही या काँग्रेसचे बाबा राजूबाबा आवळे यांना 100% मतदान करा, असंच आम्ही संदेश देतो. सूचना देऊ. म्हणजे यंदा विजय निश्चित हो 100%. राजू बाबाच का आपल्याला आमदार हवे? या मतदारसंघाचा विकास होणे गरजेचं आहे. मागील 5 वर्षात जवळजवळ 250 ते 300 कोटीची कामं बाबांनी या मतदारसंघात केलेली आहेत. प्रचंड असा मोठा मतदारसंघ असून सुद्धा प्रत्येक गावात 1 कोटी 1.5 कोटी, काय ठिकाणी 3 कोटीच्या आसपास कामं केली. आता वाटराचं उदाहरण द्यायचं म्हटलं, वाटरात 3 कोटीची कामं त्यांनी त्यांच्या विकास कामातून केल्या. त्यात ST स्टँड परिसराचं सुशोभीकरणाचं असेल, वेगवेगळ्या समाजाची समाज मंदिर असतील, रस्ते, गटर्स, पेविंग ब्लॉकची कामं असतील, अशी मोठमोठी कामं त्यांनी वाठामध्ये केल्या. म्हणजे मागच्या 10 वर्षात जे काही कामं झाली नाहीत
केवढी कामे जवळजवळ 3 कोटीची कामे वाठारमध्ये त्यांच्या माध्यमातून पूर्ण आम्ही करून घेतलेली आहे. उरलेली कामं येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण करून घेऊ त्यांच्याकडे आणि 100% अगदी ते करून देतील आम्हाला. आता विरोधकांची ताकद वाढत चालली म्हणताय, मग बाबांचं पारडं खाली यायला लागले. विरोधक किती जरी म्हणतात त्यांचे पारडं जड जर असले तरी 100% जनतेच्या मनात या तालुक्याचा आमदार म्हणून बाबाच आहेत. 100% बाबांनी जे काही काम केले त्याला 100% लोकांचा चांगला प्रतिसाद आणि 100% ही लोक त्यांच्याच पाठीशी उभं राहतील. जर भविष्यात आमदार झाले अजून काही विकास कामं परिवर्तन व्हायला? हो, भरपूर आहेत विकास कामं. पुढील भविष्यात आमदार झाल्यानंतर आम्हाला अजून बरेचसे रस्त्याची कामं अर्धवट आहेत. वेगवेगळ्या कॉलनीतील रस्त्याची कामं अर्धवट आहेत. गटरची कामं अर्धवट आहेत. अजून समाज मंदिर क्रीडांगणाचा एक विषय महत्वाचा आहे. वाठारला एक मोठं क्रीडांगण आहे. गेले 20 वर्ष झाले त्यासाठी एक मोठा भरीव असा निधी लावायचा आहे, पण ते अजून शक्य झाले नाही. पण येणाऱ्या कालावधी 100% एक चांगला भरीव निधी त्या क्रीडांगणासाठी देऊ इच्छित आहेत बाबा. त्याविषयी आमची चर्चा झालेली आहे. त्या येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात ते आम्ही पूर्ण करून घेऊ 100%. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या निवडणुकीत काय भूमिका असणार आहे? महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष म्हणजे आपल्याला आमचं सर्वांचं टार्गेट एकच आहे की भाजप हटाव. त्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झालेली आहे आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगला शाश्वत असा विकास महाराष्ट्रात घडवायचा आहे. त्यासाठीच ही महाविकास आघाडी झालेली आहे. का हो, किती छान छान योजना त्यांनी काढलेल्या आहेत. योजना जरी काढल्या असल्या तरी लाडकी बहीण योजना असेल तर ही इलेक्शनच्या लोकसभा इलेक्शनमध्ये त्यांना जो जनतेनं महाराष्ट्राला फटका दिला तो बसलेला फटका बघूनच त्यांनी लाडकी बहीण योजना काढलेली. लाडकी बहीण जर असते तर 100% त्यांचं सरकार आलेलं त्यांनी चालू केली असती. इलेक्शन झाल्यावर किंवा इलेक्शन लागल्यावरच केली नसती तिने. हे इलेक्शन लोकसभेला झालेला पराभव महाराष्ट्रात जो लोकांनी त्यांना झूळ चारली त्या भीतीपोटी ही योजना चालू केलेली आहे. तरी बाबा किती लीड नाही येतील? लय काय नाही, 25,000च्या आसपास लीड येणार बाबा निवडून. म्हणजे हातकणंगले मतदारसंघात गुलाल आहे. 100% गुलाल आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.